एकदम झटपट होणारी घेवड्याची भाजी। तर ही झटपट घेवड्याची भाजी कशी बनवायची करूयात रेसिपीला सुरुवात। नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घेवड्याची भाजी। घेवड्याची भाजी बनवण्यासाठी आहे ना, इथं मी पाव किलो घेवडा घेतलेला आहे। हा घेवडा स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे। हा घेवडा निवडताना आहे ना, त्याच्या शिरा काढून टाकायच्या। बघा, ही शेंग आहे ना, ह्याच्या शिरा काढून टाकायच्या अशा दोन्ही साईडच्या। आणि मधोमध अशी ही घेवडा चिरून आहे ना, आतमध्ये किडे वगैरे असले तर दिसतात ना। छान ताजा घेवडा घेतलेला आहे। घेवडा आपण मोडूनच घेऊया। हे ना, आपण गवारीची शेंग कशी मोडतो ना, अशी मोडून घ्यायची। एकदम कवळी जर शेंग असेल ना, तर पटकन बघा किती छान त्याचे तुकडे होतात। अशी सर्व शेंग मी मोडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी गॅसवरती ठेवलेली आहे कढई। टाकूया तेल। 3 चमचे तेल टाकू भाजीसाठी। जास्त पण तेल टाकायचं नाही। तेल थोडंसं गरम झालं की टाकूया मोहरी फोडणीसाठी आणि टाकूया जिरी। पाव चमचा जिरी आणि पाव चमचा मोहरी टाकायचं आणि मोहरी आणि जिरी व्यवस्थित भाजून घ्यायचं तेलामध्ये। आता टाकूया 5-6 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून टाकायच्या। ह्या भाजीला आहे ना, आलं लसूण पेस्ट कधीच टाकायची नाही। असा थोडासा जास्त लसूण टाकायचा। व्यवस्थित लसूण भाजून घेऊ। खमंग फोडणी बसली पाहिजे। टाकूया कढीपत्त्याची 7-8 पानं आणि टाकूया 2 सुक्या लाल मिरच्या फोडणीला। व्यवस्थित सर्व भाजून घेऊया। आता टाकायचा आहे आपण हा स्वच्छ धुवून निवडून घेतलेला घेवडा। अशा ताज्या शेंगा असल्या ना, भाजी खूप छान चविष्ट होती बघा। मिक्स करून घेऊ सर्व व्यवस्थित। मस्त खमंग फोडणी बसलेली आहे शेंगाला। त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाव चमचा हळद। हळद टाकून आहे ना, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि टाकूया स्वच्छ धुवून चिरून ठेवलेली थोडीशी कोथिंबीर। असं आहे ना, शेंग परततानाच थोडीशी कोथिंबीर टाकायची। भाजी छान चविष्ट होती बघा। नंतर टाकण्यापेक्षा ना, अगोदरच कोथिंबीर टाकायची थोडीशी। व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व। आता ह्या शेंगाला आहे ना, 5 मिनिटं छान वाफ द्यायची मीडियम गॅसवरती। झाकण ठेवून आहे ना, 5 मिनिटं आपण हे घेवडा वाफवून घेऊया। झाकण ठेवायचं। अर्धी शेंग शिजली पाहिजे असं झाकण ठेवायचं 5 मिनिटं। बघा 5 मिनिटांनंतर आहे ना, भाजीला छान अशी वाफ बसलेली आहे। झाकण काढून मिक्स करून घेऊ अजून एकदा। अर्धी शेंग तर आपली शिजलेलीच आहे। आता छान मस्त वाफ बसलेली आहे घेवड्याच्या भाजीला। आता याच्यामध्ये टाकायचं आहे सुके मसाले। अशी वाफ दिली ना भाजीला कुठल्या पण, भाजी छान चविष्ट पण लागते खायला। टाकूया पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर टाकू। त्यासोबतच कुठलाही घरगुती साठवणीचा मसाला टाकायचा आहे। तर मी काळा मसाला आहे ना, 1 चमचा टाकलेला आहे। छान मिक्स करून घेऊ। मसाले पण छान परतले जातील। सर्व मसाले मिक्स करून घेतले भाजीमध्ये। आता टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। चवीपुरतं मीठ टाकून परत मिक्स करून घेऊया। आता आहे ना, भाजी शिजण्यासाठी फक्त वाटीभर पाणी लागणार आहे आपल्याला। पाणी जास्त नाही टाकायचं। अर्धी शेंग तर अगोदरच आपण शिजवून घेतलेली वाफेवरती। 1 वाटीभर पाणी टाकलं, मिक्स करून घ्यायचं आणि आता भाजीला आहे ना, झाकण ठेवून मीडियम गॅसवरती 5 मिनिटं भाजी आता शिजवून घ्यायची। 5 मिनिटातच भाजी आपली इथं तयार होणार आहे। 5 मिनिटं आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया। बघा 5 मिनिटानंतर भाजी एकदम तयार झालेली आहे। मस्त भाजी शिजलेली आहे बघा 1 वाटीभर पाण्यातच। मिक्स करून घेऊ सर्व व्यवस्थित। आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 2 चमचे घेवडा शिजलाय का बघायचा आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। बघा किती छान मऊ घेवडा हा शिजलेला आहे। टाकूया 2 चमचे शेंगदाण्याचा कूट। इथं मी ना थोडासा जाडा भरडाच शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। जास्त पण नाही, 2 चमचेच टाकायचं। तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल ना, तर थोडंसं ओलं खोबरं टाकायचं बारीक कुटून।
मी इथे ना ओलं खोबरं पण घेतलेलं आहे बारीक कुटून 1 चमच्यावर. ओलं खोबरं नसलं तर सुकं खोबरं टाकलं तरी चालेल. या ओल्या खोबऱ्याने ना भाजीला खूप छान टेस्ट येते. त्याचा चमच्याभरच टाकलेला आहे. मिक्स करून घेऊ आता व्यवस्थित. तयारच झालेली आपली इथं ही भाजी. सर्व मिक्स करून घ्यायचं आता. आता टाकूया थोडीशी कोथिंबीर वरून. कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीडियम गॅसवरतीच. गॅस बंद केला नाही मी अजून, चालूच आहे पण बारीक आहे गॅस. बघा तयार झाली तर आपली झटपट घेवड्याची भाजी आपण सर्व करून घेऊया. किती झटपट भाजी मी तुम्हाला ही बनवून दाखवलेली आहे. घेवड्याची सकाळच्या काही गडबडीत तुम्ही टिफिनला करा. असं संध्याकाळी वरण भात बनवलं तरीही तोंडी लावण्यासाठी खूप छान घेवड्याची भाजी लागते. तर ही घेवड्याची भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आहे ना पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.